बालपणाची कहाणी। देखा कोणीच दिसत नाहीये, कुठे गेले हे लोक? आई, मी त्यांना डॉक्टरांकडे जायला बजावलं होतं ना, मला वाटतं ते सगळे तालुक्याला गेले असतील। तसं असेल तर उत्तमच आहे ग। ताई बराला तुम्ही इथेच भेटलात। आमच्या शेजारची मुलं पण खूप तडपडतायत, त्यांच्या पण अंगावरती फोडे आलेत। अरे येड्या, तू कुणाच्या नादी लागलायस? ह्यांच्या नादी लागलायस? अरे ह्यांच्या नादी लागलास ना तरी काय साध्य होणार नाही। अरे यो कोपाचा प्रकार आहे बाबा, आणि आपल्या गावात दत्तू आणि अनुदा तिकडच गेले ते मोठा इकडं, आणि त्या कोपाला आहे ना एकमेव औषध म्हटलं तर मोठा आहे। चल 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 ये। मोठाई अनाथ झालाय। हे बघ दत्ताचं पोर कसं करते। मोठाई ह्याला वाचव ग, या पोराला वाचव। अगं तुझ्याशिवाय आम्हाला कोण वाचवणार? अगं मोठाई वाचव ग, या पोराला वाचव। कुलूप किल्ली तोडून टाक, विंचवाच्या नांग्या मोडून टाक। खोपडाचा डोळा, गोमीचा कान, ए सैताना, हा तुझाच मान, हा तुझाच मान। भाऊ हे काय चाललंय? शैतान शिरतोय तिच्या अंगात, शैतान येतो तिच्या अंगात। तो बघ शैतान येतोय। बोल मला का बोलावलं? बोल लवकर। सैताना ह्या पोराला वाचव बाबा। सैतानाला लाथा मारणाऱ्याला मी का वाचवू? गेला सैतान। काय झालं मोठाई? सैतान कोपलाय, कोपलाय सैतान। मी नाही वाचवू शकत मुलाला, मी नाही वाचवू शकत। अरे देवा, आता कसं होणार माझ्या मुलाचं? कृष्णा, अरे कृष्णा, कृष्णा, हे कृष्णा, 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 हे कृष्णा। तुम्ही त्या वसुदाच्या नादाला लागलात म्हणून सैतान कोपलाय, रागावलाय तो तुमच्यावर, त्याला तुम्ही लाथ मारली। आधी त्या वसुदाला बाहेर टाका, गावाच्या बाहेर काढा, तरच पोर वाचेल, तरच पोर वाचेल। तिला हाकलून द्या या गावातनं। पण मोठाई, मी सैतानाच्या पाया पडले, पदर पसरला त्याच्या पुढे, पण तो ऐकायला तयार नाही, तो ऐकायला तयार नाही। तो रागावलाय, चिडलाय तो। आधी त्या बाईला बाहेर काढा,
बाहेर काढा त्या बाईला. त्या बाईचं पाऊल गावाच्या बाहेर पडलं की पोर आपोआपच मरणाच्या दारातनं बाहेर येईल. हाकला त्या बाईला, घाई करा. मोठाई मोठा सायथन दादूभट, खूप काळजी वाटते हो कृष्णाची आणि बाकीच्या मुलांची. आपल्याला काहीतरी करावं लागेल. हे लोक ना सगळीकडे डोकं आपटून शेवटी इथेच येतील. तोपर्यंत खूप उशीर झालेला नसो एवढंच मिळवलं. यावर काही औषध आहे की नाही? यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे सोनकेवड्याच्या वेलीचा पाला, त्याचा लेप आणि चाटण. कुठे मिळेल हा वेल? जंगलात, अगदी आत. तिथेच असतो हा वेल, जिथे जमिनीला उन्हाळ्यात सुद्धा ओल असते. तिथे तो पाला चुरला ना की केवड्यासारखा वास येतो, म्हणून त्याला सोनकेवड्याचा पाला म्हणतात. मी आणते तो वेल शोधून. आपल्याला औषधोपचार तयार ठेवायला हवेत. गावातल्या इतर मुलांनाही प्रादुर्भाव होऊ शकतो. आलात? ओ ताई, ताई माझ्या लेकराला वाचव. काही करा पण माझ्या लेकराला वाचव. हिम्मत असेल तर वाचवायला हा मोठा इथं निरोप आहे. एक कुबड्या, जाऊन सांग तुझ्या मोठाईला, आता हे आई जगदंबेला शरण आले आहेत. ती काही करू शकणार नाही यांचं. तिच्या धमक असेल ना तर या मुलांचा बरा वाईट करून दाखव. दादूभट, जंगलात जाऊन मी घेऊन येते तो वेळ. हे मोठाई, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू त्या मुलाला वाचवलं नाही, आता कशी काय मोठी होणार तू? इतके दिवस माझ्या बरोबर राहून कच्चाच राहिलास. काय कच्चा पक्का बोलते तू? तू त्या मुलाला जर वाचवलं असतं ना तर सारे गावकरी तुझ्या बहिणी लागले असते, तसे ते मायाच्या लागलेत तसे. त्यांना तू रिकाम्या हातानं पाठवल्यामुळे तुझी थोरवी कशी काय सिद्ध होणार? तोच तर कावा आहे कालिंदीचा. एकदा का कुणाचा बळी गेला की मग त्याचं महत्व लोकांना कळेल, मग त्याचं गांभीर्य कळेल. एकदा का कृष्णाचा जीव गेला का बाकीच्या 2 मुलांचे आई वडील त्या मुलांना घेऊन तिच्याकडे येतील. मग गावकऱ्यांकडून वसुदाला बाहेर हाकलण्याच्या बोलीवरच ती त्यांना वाचवेल. कळलं तुला? अगं डोकं फिरलं काय तुझं राज्य करीन? अगं येडे, लोकांकडे आता पर्याय आहे. पूर्वी कसं होतं, तू काय नाही केलं तर दगडावर डोकं आपटून घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. पण आता पर्याय आहे. ते त्या मायाकडे जातील, कळलं, आणि स्वतः जीव वाचवतील. तुझं काय? नाही, अजिबात नाही. कारण त्या आजारावर फक्त एकच औषध आहे, ते म्हणजे सोन केवड्याचा वेल. आणि तो वेल कुणालाही माहित नाही. सोन केवड्याचा वेल कोणालाही माहित नाही. सोन केवडा. गेलीये गेलीये ती वेल आणायला गेलीये. गेली ती वेल आणायला गेली. दादू भट्टाला माहिती आहे वेल कुठे मिळते ती.
नाही नाही मालक तुम्ही कोणाला भेटायला बोलवलं होतं का? हां कोण आहे? नाव नाही सांगितलं त्यांनी. बोलव. टगे आहेत ना ते? हां. हां त्यांना लावून दिलं ते बघा कामाची बरं मला बरं. ये रे नमस्कार मालक. हां नव्हतं हे पण आहे काय? हां नव्हतं बरं हे ती कोणती मंदिरावरची ती बाई मग उठावे नाव काय? होय देवळात असते ती. होय. हां बरं एक गोष्ट ध्यानात घ्या ती भल्या पाठी जाती जंगलात. हां देवासाठी फुलं कुठं आहे तिला जाऊ दे आणखीन आज जाऊ द्यायची तिला आणि तिथं तिचा गेम करायचं हां आणि ते जंगलातच कुठेतरी पुरून टाका काम 100% व्हायला पाहिजे. मालक हां आपली जबान आहे. नाही तुझी जबान आहे समजा ठीक आहे पण ते काम नाही झालं तर ती खेचून हातात देणार. जावा की आता पैकं भेटतील नंतर हां ठीक आहे. एक काम कर आता हे चाटण या 5 वाट्यांमध्ये काढ. हे दर तासाने हे चाटण या पोरांना द्यायचं. पण बोला बुवा. हे औषध दिवस मावळेपर्यंतच उपयोगी ठरू शकतं. तोपर्यंत ताई जर आल्या नाहीत सोन केवढा मिळाला नाही तर मात्र आईचाच आधार आहे. आई माते आता तुझ्याशिवाय काहीही नाहीये. या लेकरांना वाचव तूच वाचवू शकतेस.
आई आजाण लेकरांना वाचव. यांच्या जीवाशी खेळतंय कोणीतरी जाणून बुजून. सगळं काही तुझ्या हातात आहे आई. आई जगदंबे, पोरांचे चेहरे दिसतात का डोळ्यासमोर? त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा. ज्या अर्थी दादू भटांना उतार सापडलाय त्या अर्थी हा तूच दिलेला संकेत आहे. पण तो औषधी वेल मला का सापडत नाहीये? आई, माझा जीव आता कासावीस व्हायला लागलाय. त्या लेकरांच्या आईबापांचे प्राण तर कंठाशी आले असतील का? त्या निष्पाप जीवाना जीवदान दे. ती बघ, हीच ती. नाही, पण मी हार मानणार नाही. नाही मानणार. जेव्हा जीव असेपर्यंत मी तो वेल शोधेनच आणि घेऊनच जाईन इथून. होय, शोधेनच मी तो. पण तू मला यश दे, यश दे आई. झऱ्याचा आवाज येतोय. दादू भटांनी सांगितल्याप्रमाणे ओल असलेल्या ठिकाणी असणार होता तो वेल.